नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येते। नगरपालिका निवडणुकीमध्ये राजकीय विद्यापीठ असणाऱ्या कागलमध्ये घडामोडींना सध्या वेग आलाय। दोनही राष्ट्रवादी एकत्र आणणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांना घेरण्याचा घाडगे आणि मंडलिक यांचा प्रयत्न दिसून येतोय। 2 दिवसात कागल आणि मुरगुड नगरपालिकेसाठी आता आघाडीची घोषणा त्यांच्याकडून केली जाणार अशी माहिती समोर येते आणि या सगळ्या विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, बरोबर आहे, कागलला राजकीय विद्यापीठ मानलं जातं आणि या कागलचं राजकारण आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। ज्या 2 नेत्यांच्या भोवती खरं तर नेहमीच कागलचं राजकारण तापताना दिसले ते म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे। शिवाय 2 मोठे गट देखील या कागलच्या राजकारणात आहेत, ज्यामध्ये मंडलिक आणि दुसरे संजय बाबा घाडगे यांचं देखील नाव येतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मोठी घडामोड जी आहे ती नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे। एक तर कागल नगर परिषद आणि दुसरीकडे मुरगुड या 2 नगर परिषदेसाठी एक युती त्या ठिकाणी आघाडी त्या ठिकाणी बनणार आहे। हसन मुश्रीफ यांना त्या ठिकाणी चॅलेंज देण्यासाठी आता समरजित घाडगे आणि संजय मंडलिक या दोघांनी समझोता करून त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। 2 दिवसातच त्यांच्या आघाडीची घोषणा सुद्धा होणार आहे। एकीकडे आपल्याला माहिती आहे की चंदगड या ठिकाणी हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून त्या ठिकाणी आघाडीची घोषणा केलेली आहे। मात्र याच कागलमध्ये हसन मुश्रीफ यांना त्या ठिकाणी चॅलेंज देण्यासाठी त्यांच्या समोर एक आव्हान निर्माण करण्यासाठी समरजित घाडगे आणि संजय मंडलिक हे दोघं एकत्र येताना त्या ठिकाणी दिसणार आहे। 2 दिवसात त्याची घोषणा होईल। एकीकडे 2 दिवसांपूर्वीपर्यंत हसन मुश्रीफ 2 दिवसात या संदर्भातली घोषणा झाल्यानंतर नेमकं काय घडतं राजकीय वर्तुळात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।